Guys, in today's lecture we are going to discuss commonly used English. If you are not able to use commonly used sentences in your conversation, how can you speak? Let us see some commonly used English. First, आम्हाला जेवण करण्याची गरज आहे need to. We need to eat food. Next example, त्याला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. He need to learn English. शिकणे म्हणजे learn. He need to learn English. Next example बघूया. तिला पैशाची गरज होती, पास्ट मध्ये गरज होती म्हणून नीडच्या जागी नीडेड लावलं. ही नीडेड मनी किंवा शी नीडेड मनी. त्याला गरज होती तर आपण म्हणूया ही नीडेड मनी, तिला गरज होती तर शी नीडेड मनी. नेक्स्ट, मला एखाद्या गोष्टीची आवड आहे किंवा शौक आहे तर तिथे मला नाचण्याचा शौक आहे. आय एम फॉन्ड ऑफ डान्सिंग. मला इंग्रजी बोलण्याचा शौक आहे. आय एम फॉन्ड ऑफ स्पीकिंग इंग्लिश. नेक्स्ट, मी मॅथ शिकण्यासाठी योग्य नाही. तो मॅथ शिकण्यासाठी योग्य नाही असं म्हणायचं असेल तर ही इज नॉट एबल टू टीच मॅथ. नेक्स्ट, काल माझी कार चोरल्या गेली. पास्टमध्ये एखादी क्रिया झाली त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. माय कार वॉज स्टोलन येस्टरडे. वर्बचा थर्ड फॉर्म पॅसिव्ह व्हॉइस. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ती सकाळपासून काम करत आहे. शी हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. जर आपल्याला म्हणायचं असतं ती सकाळपासून काम करत होती, कसं म्हणायचं तर हॅजच्या जागी हॅड वापरा. शी हॅड बीन काय तर वर्किंग. शी हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. नेक्स्ट, आज तू शाळेत का गेला नाही कारण विचारत आहे. कसं विचारायचं, व्हाय ने विचारायचं. व्हाय डिड यू नॉट गो टू स्कूल. नेक्स्ट, ती रोज स्टडी करते का, अभ्यास करते का कसं विचारायचं. डज शी स्टडी डेली. ती रोज काम करते का. डज शी वर्क डेली. ती दररोज शाळेत जाते का. डज शी गो टू स्कूल डेली. नेक्स्ट, मला झोपू द्या. लेट मी स्लीप. नेक्स्ट, तू माझे म्हणणे ऐकत आहे का. आर यू लिसनिंग टू मी. नेक्स्ट, जंगलात एक राजा राहत होता. देअर लिव्ड अ किंग इन द फॉरेस्ट. नेक्स्ट, तिला शिकवलं गेलं. शी वॉज टॉट. नेक्स्ट, ती इंग्रजी बोलते. शी स्पीक इंग्लिश. ती इंग्रजी बोलते का तर डज शी स्पीक इंग्लिश. नेक्स्ट, आम्ही काल इंग्रजी बोलू शकलो असतो. वी कुड हॅव काय वर्बचा थर्ड फॉर्म. वी कुड हॅव स्पोकन इंग्लिश यस्टरडे. नेक्स्ट, तू फुटबॉल खेळत आहे का. आर यू प्लेइंग फुटबॉल. तू फुटबॉल खेळत होता का. वर यू प्लेइंग फुटबॉल. तू फुटबॉल खेळत असशील का. विल यू बी प्लेइंग फुटबॉल. नेक्स्ट, तू उद्या शिकवशील का. विल यू टीच टुमारो. इन दिस वे यू नीड टू प्रॅक्टिस डेली सो दॅट यू विल एबल टू स्पीक इंग्लिश कंटिन्युअसली. इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश fearlessly, flawlessly, confidently, you need to practice daily. So why are you waiting? Start your English speaking journey with us. Thanks for watching this video.